ॲडव्हेंट आगमन काळ. यावर्षी आपण आगमन काळाला 29 नोव्हेंबरपासून सुरुवात केलेली आहे. संडे 29 नोव्हेंबर 2020 वी हॅव स्टार्टेड द ॲडव्हेंट. आगमन काळाला आपण सुरुवात केली आहे. आगमन काळ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त येण्याचा काळ. आपण येशूचे स्वागत करण्यासाठी नेहमी जागृत असले पाहिजे. जर आपण चांगले जीवन जगून त्याची आतुरतेने वाट पाहिली तर त्याचे आगमन आपल्याला आनंद, सुख आणि शांती देते. ह्या आगमन काळामध्ये जर आपण पाहिलं तर चर्चमध्ये 4 मेणबत्त्या, काही ठिकाणी 5 असतात, पण ह्या 4 मेणबत्त्या म्हणजे 4 रविवारचे प्रतीक असतं. आपण जर कॅलेंडर नीट पाहिलं तर 29 नोव्हेंबर, 6 डिसेंबर, 13 डिसेंबर आणि 20 डिसेंबर अशा क्रिसमसच्या 4 रविवार अगोदरच्या ह्या 4 मेणबत्त्या असतात. होप, लव, जॉय, पीस. आणि ह्या 4 मेणबत्त्याला गुंफलेलं असतं एक हिरवंगार आशेचं, हिरवा रंग आशेचा रंग असतो आणि लाल चुटूक चेरी म्हणजे फळ, त्याला क्रिसमस रिथ असं म्हणतात, म्हणजे क्रिसमसचं पुष्पचक्र. कारण क्रिसमस हा डिसेंबर महिन्यात असतो, सर्वत्र थंडीचे वातावरण असतं आणि अशा थंडीमध्ये एक हिरवंगार रोपटं, हिरवंगार तृणाची पाती कुठेतरी अशी बाहेर येते आणि आशेचं किरण दाखवते. ही आशेची एक मेणबत्ती, प्रेमाची एक मेणबत्ती, आनंदाची मेणबत्ती आणि शांतीची, अशा 4 मेणबत्त्या 4 रविवारचे प्रतीक असतात. इथे आपण पाहिलं तर सुरुवात होते पवित्र मरियेला जेव्हा गॅब्रिएल देवदूत संदेश देतो परमेश्वराचा की तुझ्या पोटी परमेश्वराचा पुत्र जन्माला येणार आहे. तेव्हा मरिया माते अगदी नम्रतेने म्हणते, पहा मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या ठाई हो. किती हा नम्रपणा. आणि हे मरियेचे स्तोत्र आपण जर बायबलमध्ये बघितलं, लूकच्या शुभवर्तमानामध्ये, तिथे जे स्क्रीनवर देखील आपण लिहिलं आहे की मरियेचे स्तोत्र प्रार्थनेच्या रूपात वाचायची किंवा सुरावर गाण्याची प्रथा अनेक चर्चेसमध्ये पाळली जाते, विशेषतः सायंकाळच्या उपासनेमध्ये. आणि ख्रिस्त जयंतीच्या आधीच्या आगमन कालातील उपासनेत मरियेच्या स्तोत्राचा समावेश करण्याची परंपरा आहे. ह्या स्तोत्राची पूर्वपीठिका ही आहे की गॅब्रिएल देवदूत कुमारिक मरियेला भेट देतो आणि ते देवाच्या पुत्राला जन्म देणार असल्याचे तिला सांगतो. आधी ती गांगरून जाते, पण नंतर ते म्हणते, बघा मी प्रभूची दासी आहे, आपल्या वचनानुसार माझ्या ठाई हो. मग मरिया तिची नातलग अलिशिबा हिच्याकडे जाते. अलिशिबा स्वतः गरोदर असते आणि तिचे बाळ उदरात त्याविषयी हर्षाने उडी मारते. आपण जर नीट लक्ष दिलं, जर आपल्याला प्रार्थनेचे उत्तर हवं असेल तर आपण देवाच्या आज्ञा पाळल्या पाहिजेत आणि त्याला आवडणाऱ्या गोष्टी केल्या पाहिजेत. स्क्रीनवर बायबलमधील रेफरन्सेस आहेत, ते आपण नंतर वाचू शकता. दुसऱ्याविषयी आपल्या मनात काही कडवटपणा असेल तर तोही प्रार्थनेत अडथळा बनू शकतो. हे दान काय कामाचे, जरमणी द्वेष मळसाचे, असं आपण म्हणतो. म्हणून प्रभू येशूने सांगितले आहे की आपण प्रार्थना करायच्या आधी इतराबरोबरचे आपले संबंध ठीक केले पाहिजेत. जुन्या करारात जर आपण गेलं, जेव्हा काईन आबेलला ठार मारतो आणि ते अर्पण घेऊन जातो, तेव्हा तो म्हणतो, परमेश्वर की तुझ्या भावाची वेदना माझ्या कानी आली आहे. म्हणून आपल्याला प्रार्थनेचे उत्तर पाहिजे असेल तर आपण ती प्रार्थना विश्वासाने, खरेपणाने, नम्र अंतकरणाने, निस्वार्थी बुद्धीने आणि मनातले अशुद्ध विचार काढून टाकून देवाच्या जवळ जाऊन केली पाहिजेच. म्हणूनच बघा, आपण चर्चच्या बाहेर पवित्र पाणी असते, आजकाल सॅनिटायझर ठेवावं लागत आहे, पण लवकरच ही परिस्थिती निवळणार आहे आणि पुन्हा एकदा आपण हे मास्क वगैरे फेकून देऊन पवित्र पाणी घेऊन चर्चमध्ये जाणार आहोत. क्रिसमसचं जे होली रेथ, जे क्रिसमस रेथ ज्याच्याविषयी मी उल्लेख केला, तो खरं पाहिलं तर येशूच्या जन्माचीही सुरुवात असते, आगमन काळाच्या आनंदाची सुरुवात. आपण थोडंसं नीट लक्ष दिलं तर आगमन काळातील कॅसेक म्हणजे धर्मगुरू जे मिसामध्ये वस्त्र परिधान करतात, ऑल्टरवर असलेली सजावट आणि उपवास काळातील सजावट, उपवास काळातील कॅसेक यांचा रंग सेम असतो, जांभळा, त्यागाचा. याच्यावर एक छोटीशी कविता मला दिसली, ती तुमच्यासाठी शेअर करू इच्छितो. द होली रेथ सिम्बलाइज द क्राउन ऑफ द थ्रॉन्स वन बाय जीसस ॲट काल्वरी. म्हणजे जे होली रेथ जे आहे ते जो गोलाकार असतो, म्हणजे येशूने काल्वरीवर जो काट्यांचा मुकुट घातला होता त्याचं सिम्बॉल आहे. इट्स रेड बेरीज रिप्रेझेंट द ब्लड ही शेड फॉर द फॉरगिव्हनेस ऑफ आवर सिन्स. द एंडलेस सर्कल इज इटर्नल लाईफ ऑप्टेन थ्रू हिम. आपण सर्व जाणकार आहात, आपल्याला ह्याविषयी सर्व माहिती आहे.
की परमेश्वराने आपलं रक्त सांडलं. त्या रक्ताचं लाल रंगाचं प्रतीक ह्या बेरी असतात आणि संपूर्ण पहा मी युगाच्या समाप्तीबरोबर तुमच्याबरोबर आहे असं जे येशूने सांगितलं त्याच्या वचनाची ही एक पूर्तता आहे. आता इथे यशया संदेशातील एक सुंदर वचन आपण ऐकणार आहोत, पाहणार आहोत. मी तर म्हणेन की तुम्ही रोज हे वचन जर काढून वाचलत तर खूप काही तुम्हाला पॉझिटिव्हनेस येईल. तू जलातून चालशील तेव्हा मी तुझ्याबरोबर असेन, नद्यातून जाशील तेव्हा त्या तुला बुडवणार नाहीत, अग्नीतून चालशील तेव्हा तू त्या भाजणार नाहीस, ज्वाला तुला पोळणार नाहीत. यशया संदेशाच्या 43व्या अध्यायातील हे वचन आहे. याचा अर्थ असा आहे की परमेश्वर सदोदित आपल्यासोबत आहे. करोना असो नसो, कितीही आजार असो, कितीही संकट आली तरी मी तुझ्यासोबत आहे. या आगमन काळामध्ये आपण बाळ येशूला सांगूया की आमचा विश्वास दृढ कर. हळूहळू बघा कोरोना नष्ट होत चालला आहे, मिसाबली सुरू झालेले आहेत, सर्व जनजीवन पूर्वपदावर येत आहे आणि मला खात्री आहे नवीन वर्षाची पहाट आपल्याला खरंच काहीतरी सुंदर देणार आहे. म्हणून आपण जाता जाता ही एक प्रार्थना करूया की हे प्रेमळ परमेश्वरा, तुला सर्व काही शक्य आहे, म्हणून जे मला स्वतःला अशक्य आहे त्याविषयीची विनवणी घेऊन मी तुझ्यापुढे आलो आहे. तुझ्या शक्तीच्या व सामर्थ्याच्या पलीकडे असं काहीतरी आहे का? पण प्रभू मला आधी सांग, मी जे मागत आहे ते माझ्यासाठी आणि तुझ्या राज्यासाठी चांगलं आहे का? तुझी इच्छा काय आहे ते तुझ्या आत्म्याद्वारे मला प्रकट होऊ दे. तुझा शब्द माझ्या अंतःकरणात शिरू दे. हे विश्व तुझ्या नियंत्रणाखाली असल्याची मला खात्री पटू दे. प्रार्थना आणि उपवास करताना तुझ्या सान्निध्याची मला जाणीव होऊ दे. जे अशक्य वाटत होतं ते मला साक्षात अनुभवता येऊ दे. माझा संशय दूर कर, माझी भीती नाहीशी कर. तुझ्या विश्वासूपणानं माझं अंतःकरण प्रकाशित कर. तुझ्या इच्छेप्रमाणे आणि तुझ्या मार्गानुसार सर्व काही घडू दे. तुझ्या वचनानं माझा जीव उजळून टाक. काहीही झालं तर त्यातून माझा विश्वास दृढ कर. आमीन. ह्याद्वारे आपण बाळ येशूला सांगूया की आमचा विश्वास दृढ कर. लवकरच आपण ख्रिस्त जन्माची तयारी करत आहोत आणि ह्या ख्रिसमस जन्माची तयारी करत असताना आपण परमेश्वराला बाळ येशूला सांगूया की तुझं शांतीचं राज्य आम्हावर नेहमी असो आणि याप्रमाणे आपण आपलं जीवन शुद्ध स्वच्छ अंतःकरणाने जगूया. ख्रिसमसच्या अगोदरच आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे. ख्रिसमसच्या एक आठवडा अगोदर येशू बाळ जन्माविषयीचा अजून एक व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत आहे. तोपर्यंत परमेश्वराची बाळ येशूची शांती तुम्हावर, तुम्हा सर्व कुटुंबियावर सदोदित असो हीच प्रार्थना आणि शुभेच्छा. धन्यवाद.